आता एवढं जे आहे साबणीमुळं बघा डोळ्याला पूर्ण लालचर झालेला आईचा डोळा आणि त्यात निमोनिया ट्रूप पण टाकलेला. त्याचीच पूजा केली. ठीक आहे. मन में है राम तन में है राम. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडे बघा काय चालू आहे दुकानाचं. गोष्टी चालू आहे. हो का? हो म्हणा. आवाज दे स्वराज. आम्ही राम बनलो होतो. हो का? पण नाही का फोटोशूटच म्हणजे फोटोशूट केलं पण तो राहत नव्हता जास्त. मग त्यामुळे पण उद्याच आहे तर उद्याला करायचं आहे. हा ना उद्या पण तर दिसणारच तुम्हाला पण हो मस्तपैकी. हो आणि मस्त गोष्टी सांगत आहे आमचा स्वराज. काय झालं? साबण गेली डोळ्यात. पाहू दे इकडं. निमोनी टाकली थोडीशी आता. अरे पण व्यवस्थित करायचं. आईचं आता कसं आहे, कपडे धुवायला गेली म्हणा. मग हां नेमके कपड्याची साबण का कोणती? निमोनी टाकून द्यायची. हां पाहू दे एक पण डोळ्याला काय झालं का पण नेमके? साबणच गेली ना. कपड्याची ब्रश ना. आई ना काय केलं, ब्रशने घासला ते नाही का फेस आहे का साबण नाही डायरेक्ट आत मध्ये. साबण घासले ब्रशले मी म्हणून ते फेल गेलं. उलट काय कर. किती झुंज काळजी घ्यायची थोडंसं. अचानकच कसं झालं, उलट झालं ते. ब्रशला साबण लावायला गेले त्याच्यामुळे उलट उडालं त्या. हां बस डोळ्याला काही नाही त्रास, जास्त नाही गेलं. हो ना ते डोळा दुखत आहे ना. खूप लालसर. मगापासून सांगत आहे मग म्हटलं की यांना निंबोळी सांगतो. हो ना आणलं ना मग. दवाखान्यात घेऊन जा. अचानकच झालं ना ते. तेच ना. हो थोडंसं वाचला डोळा होईल मला. ते थोडंसं चेक वगैरे होईल, पाणी टाकत राहिलं. हो संत्र चालते का? चालत नाही का? नाही. मग ठीक आहे, मग आई खाईल मी खाईल. तुम्हाला चालते. निघाला का लाल टरबूज? हे चिराचं म्हटलं ना. ज्यूस करतं का याचा? ज्यूस पण त्याला मग बर्फ लागेल, मशीन लागून फिरवायला. हो मिक्सरमधून नाही फिरू शकतो ना दूध आणि ते टाकून. पण ते काही एवढं व्यवस्थित नाही. त्याच्यात लिक्विड लागेल. ठीक आहे. खायचं आणलं पहिले, खायचं लागेल हाताला. आता आईला डोळ्याला लागलं, तुला लागेल. लागलं म्हणजे साबण वगैरे गेली. असं टरबूज 2 तारखेचं ठेवलं आपण आहे ना. हो ब्राह्मणाला विचारलं की 2 तारीख शुभ आहे म्हणत आणि जावळाची तारीख निघत. त्यामुळे आई पण म्हणत होते की शुभ तारीख असलं काय आपल्या कुळदेवताची तेच एक म्हणत तारीख. आधीपासून जे आहे तिथंच काढतात. चैत्र पौर्णिमे आहे ना, पौर्णिमेच्या दिवशी जास्त जावळ काढतात म्हणतात आपल्याच्या. मग त्याच दिवशी ठेवलं. मग आता तयारी वगैरे करायची. दिवस कोणता आला? दिवस 2 तारीख किती तारीख? गुरुवार येते वाटतं. हां गुरुवार. गुरुवार का शुक्रवार येते? गुरुवार येते. हां आणि कसं आहे आता सिलेंडरचं मेनच आहे. सिलेंडर भरून आणायचं आणि सिलेंडरचा प्रॉब्लेम चालू आहे. आणि आता तर मी कालपासून ऐकलं तर पेट्रोलला महाग होणार आहे. पेट्रोलला बरं. पेट्रोल मी घेतलं आत्ताच भरून. हो ना टंकी फुल केली होती. टाकी फुल करून घेतली. युद्ध युद्धामुळेच आहे ना ते. आता किती दिवस चालते काही नक्की नाही ना. कोणी म्हणत आहे 6 आठवडे चालणार, किंवा कोणी म्हणत आणखी 1-2 महिना चालणारच आहे असं म्हणून चालू आहे. नेमकं काय आहे काही नाही त्याचा परिणाम तर होणारच आहे ना. पेट्रोल गॅस सर्वच महाग होत आहे. ते तर बदल आता गॅसचा प्रॉब्लेम आहे ना. गॅसचा प्रॉब्लेम असा आहे एक्स्ट्रा भरून आणायचा. तिथं पण आपला पहिलेच टाकी खाली आहे, तिथं कार्यक्रम दुसरा भरलेला करायचा आहे. म्हटल्यावर इथं हेच लागणार ना. चुलीवर करा तर कसं? हां बायचं चुलीवर करते का पाहू ना ते एक्स्ट्रा भरलं. एक काम करायचं आतापासून फक्त पोळ्या गॅसवर टाकायच्या, हां बाकीचं शेगडीवर करायचं. भात हो तसंही केलं चालतं. भात नाही होत आपल्या शेतात. हा मग जे होईल ते. भाजी होतं भाजी करतो. भाजी करत जाय, थोडं थोडं चालू करून द्या. गॅस जेवढं वाचवता येईल तेवढं चांगलं. हो ना
नाही तर बस वांदेच आहे मग आपल्याला. आपल्याला 3 महिन्यात जातं गॅस. मग तसं नॉर्मल जाते म्हणा 2-3 महिने, हा काय हरकत नाही. पण कसं आहे शहरात नाही असलं कधी काही सांगता नाही येत, कधी नंबर लागते कधी नाही लागत. नाही ना मग तेच तर आता याचा सिलेंडरचा नंबर लावून ठेवला अजून आला 10 दिवस लागतात. मग काय? हो. आणि आता इकडे कसं झालं एकटाच खेळते आमचा स्वराज, कोणी खेळायला पाहिजे नाही आहे ना. हो साईन बाहेरचं वगैरे सर्व लहान मुलं वगैरे खेळत आहेत सर्व बाहेर, त्याच्यामुळे जास्त आवाज येत आहे. आणि आईचं आहे थोडंसं डोळ्याचं लागलेलं, होईल म्हणा थोडंसं कमी वगैरे. ड्रॉप टाकल्यात लागते बरं. सध्या त्याने मुने ड्रॉप टाकला तर ठीक आहे, नाही तर होऊन जाईल म्हणा कमी. बघ बापा हो का लाल जरच झाला डोळा, किती लागले डोळ्याला. लागलं नाही ते हो ना ट्रिप याचंच. ते पांगलं ते लाल होते ते हे टाकलं ना निमोडी हम्म. त्याच्यामध्ये खोलवलं. आता एवढं जे आहे साबणीमुळं बघा डोळ्याला पूर्ण लालचर झालेला आईचा डोळा, आणि त्यात निमोनिया ट्रूप पण टाकलेला आहे, त्याच्यामुळे जे आहे थोडंसं कमी वगैरे झालं तसं, पण लालजात झाला. गाणं पांगला ना ते टाक पडलेला थोडं फेस निघाला असेल रे साबणीचा, पण ते केमिकल आहे शेवटी, केमिकल आहे ना लालसर होतं. केमिकल न होणारच आहे तसं. पिंकी ताई म्हणायचं नमस्कार, नमस्कार काय चालू आहे आज, काय करते इकडं. पूर्णाच्या पोळ्या आणि आज आहे रामनवमी रामनवमीच्या सर्वांना हरदी शुभेच्छा. ओके. कसं आहे थोडंफार पाठ झालं आमचं, थोडंफार राहिलं. ठीक आहे, सर्वांना आमच्याकडून सर्व परिवाराकडून तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर असं आहे, पण इकडे पूर्णाच्या पुढ्या पण चालू आहे आज, कसं काय. रामनवमी आता टाकेल करू. अच्छा, नैवेद्य पण होते. हो केला नाही होते पुऱ्या केल्या पूर्णाच्या. आणि इकडं लवकर तयारी चालू आहे, आपला राम तर झोपलेला आहे. रामाची तयारी करायची म्हटलं, पण त्याला झोप आली, थोडा वेळ झोपू द्या म्हटलं, नंतर करू. आणि पूजा मग इकडे झाला टाईम झाला का. आपली तर काही रामाची मूर्ती नव्हती, मग मी काय याच्यावर तुम्ही काल आणलं ना ते हां तर त्याचीच पूजा केली. ठीक आहे, मन में है राम तन में है राम, हो चालते. काही प्रॉब्लेम नाही. मेन म्हणजे रामफळाच रामफळाची पूजा तर आत्ताच आणलेलं मी पण, थोडंसं उशीर झाला मला पण मार्केटमधून आणताना. रामफळाची पूजा वगैरे करतात, त्याचीच महत्त्वाची असतात. तेच महत्त्वाचं. आणि जवळपास उठत आला का आपला राम इकडं, उठला वाटते. उठला ना? अरे जय श्रीराम, उठा 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 उठला का? उठा, झाली टाईम झाली, स्वराजची उठायची वेळ झाली. हो चाल चाल चाल, चला राम बनायचं आहे तुला. चला रामचा भारी लुक करणार आहे, काल पण केलं होतं पण वेळेवर काही जमलं नाही. हो ना, काल शूट घेण्यात नाही आला, थोडा तो रडत पण होता. घे त्याला. आणि असं इकडं किचनमध्ये आईचाच नंबर आहेच. राधिका इकडे पूजा वगैरे करत आहे, बाकीचे काम करत आहे म्हणून. सकाळ लेकराच्या होत नाही ना. डोळा जमला. हो काय झालं तर बापा डोळ्या किती खूपच आहे, लस खूप आहे ना बाई. थोडंसं चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आत्ताच आमचे जेवण वगैरे झालेले आहे, हो आता आवडायचं. पण किती झाला उशीर. आज वेळ झाला, किती वाजले बापरे 3-3:30 वाजले. मग एवढा उशीर पसराच पसराय नसतं किचनमध्ये. नाही आता आवडायचं ना, एखाद्या दिवशी वेळ येते. आता आजचं पाहिलं असेल तुम्ही तर रामनवमी वगैरे जे आहे साधी साजूक पूजा केली. साधीच पूजा केली घरी. तसं मंदिरात जायचं होतं, त्यामुळे. मंदिरात वगैरे जाणं झालं. मग घरीच केली, म्हटलं कुठं आता छोटं बाळ आहे आपल्या इथं, का जायचं होतं स्वराजला घेऊन, पण माहित नाही ना मला कुठे आहे तुम्हाला. जाताल असतं, आहेच राम मंदिर राहतातच पाहू ना सांगा. दर्शनात. आता ऊन आहे, जाऊ द्या ना यावर्षी. पुढच्या वर्षी हां यावर्षी लहान आहे तो सध्या. हे कशाला आणलं डबा अननस खाले रेसिपी चॅनलमध्ये कामी येते. करायला लागेल मग ज्यूस वगैरे करायचं काय ज्यूस जे झालं ते.
शेवटी उन्हाळ्याचं असतेच ते, खाल्लंच पाहिजे. जेवढे फळं खाल्ले तेवढं चांगलं आहे. उसाचं रस चालतं ना? चालते, सर्वच चालतात, तसं काही ताण नाही. हा. खायचं काही नसतं एवढं. पण झालं आता 4 महिने झाले ना सुरजला. हो. आता 4 महिने झाले म्हणजे 4था महिना येणार आहे. आजच आहे ना? आज आहे ना, 4 हा. महिने त्याला कंप्लीट झाले 26 ला. हां. तर आता त्याला उद्यापासून 5वा लागणार, आजपासून यायचं. हां. आणि विशेष म्हणजे आधीपासून काय केलेलं आपण, पहिल्या महिन्याला कोणतं आलं होतं? क्रिसमस नाताच, हां. दुसऱ्या महिन्याला महादेवाचं. महाशिवरात्री, 26 जानेवारी. 26 जानेवारी. हा. तिसरं महाशिव तिसऱ्याला होळीचं केलं. नाही, होळीचा तर उशीर आला. तिसऱ्याला महाशिवरात्री. नाही, ते मदत केलं आपण महाशिवरात्री. हां. मग जानेवारी महिन्यात 26 जानेवारी झालं, 26 फेब्रुवारी महाशिवरात्री बरोबर आहे ना? पहिल्या वेळेस हा होळीचं केलं ना. आणि 4थ्या मंथला आता श्रीराम नवमीचं केलं. तिसऱ्याला होळीचा, दुसऱ्याला महाशिवरात्री. मागं पुढे झालं, पण सर्वच झालं जे आले ते. नाही हो, दुसऱ्या वेळेला 26 जानेवारीच केलं. हां. असं केलं. बरं, ठीक आहे. चौथ्याला आता रामनवमीचं करणार आहे. हां. तर ते जे आहे आता खूप वेळ आहे तसा. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर ते तुम्हाला सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. चालेल? हो. करायचं का त्याचा? करायचं ना आता परतून भांडे वगैरे आवरलं की. चालतं. चला, असं आहे, तयारी वगैरे करायची आहे. तर हा व्हिडिओ आता खूप मोठा होता आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.